नववर्षाचे औचित्य साधून ठाण्यामध्ये भव्य अशी स्वागत यात्रा काढण्यात आली। गुढीपाडवा शोभायात्रेचे यंदाचे हे 25वा वर्ष असून त्यानिमित्ताने नौपाडा व्यापारी संघटना यांच्या वतीने 25 फुटी गुढी उभारून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना आईस्क्रीमचे वाटप करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। यावेळी अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। व्यापारी संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांनी हा उपक्रम राबविला। यावेळी परिसरातील नागरिक देखील याच्यामध्ये सहभागी झाले होते। नौपाडा परिसरातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर हा उपक्रम राबवण्यात आला। तर शोभायात्रेमध्ये सहभागी झाणाऱ्या प्रत्येक बांधवांना आणि नागरिकांना, लहान मुलांना या ठिकाणी आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले। अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने या ठिकाणी गुढीपाडवा साजरा करण्यात आला। तर दीपक क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उपक्रम येथे सातत्याने राबवण्यात येत असून अनोख्या पद्धतीने ते नववर्षाच्या नागरिकांना येथे शुभेच्छा देखील देतात। उद्देशाच्या मागचा एकच आहे का सर्व मराठी माणसाने एकत्र यावं आणि आपला हिंदू सण हा साजरा व्हावा, याचा माझा एकच उद्देश आहे। आणि आमची संस्था गेले 15 वर्ष आम्ही इथे काम करतो आणि बाबा नवीन सुरुवात ही गोड-धोडनी व्हावी असं आपले पूर्वज म्हटले होते। त्याप्रमाणे आईस्क्रीमचं वाटप करून गोड-धोड करून नवीन सुरुवात चालू करतो। आमचा संस्कार सेवा संस्थेच्या माध्यमातून 16 वर्ष आहे आणि तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना ठाण्यातल्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।